रामायण विद्या दीप प्रसारिणी भाषणारंभं करिष्यामि आशिषं देहि मे सदा। तारामायीं नमस्यामि दीपज्योति प्रसारिणीं ज्ञानदीप प्रदीप्तां तां समाजहितकारिणीं। शताब्दी पर्वणि तस्याः स्मरामः पुण्यकर्मणाम् आशिषं देहि मे मातः भाषणारंभ समये सदा। भाषणारंभ समये सदा। तारामाईंना सर्वप्रथम वंदन करतो। त्यांनी हा जो ज्ञानदीप फुलवलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये जी ज्ञानगंगा तिचा प्रसार केलेला आहे, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांनी केलेले जे सगळे नोबल डीड्स आहेत, जे सगळे सत्कर्म आहेत, जे पुण्यकर्म आहेत, त्यांचं आपण सर्वजण स्मरण करूयात। आणि आशिषं देहि मे मातः, हे माते माई या भाषण समयच नाही तर दरवेळेला तुमच्या आशीर्वादांची बरसात माझ्यावर असू देत, अशा प्रार्थनेनं मी आजच्या माझ्या मनोगताला सुरुवात करतो। सर्वप्रथम मी स्वतःला याकरता भाग्यवान समजतो की 30-31 वर्षापूर्वी ज्या माईंनी मला अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयामध्ये नोकरीला घेतलं, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बंधूंनी मला आवर्जून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, तर मी प्रथमतः बंधू तुमचे खूप आभार मानतो। आणि त्यावेळेला जी अदृश्य शाल माझ्या अंगावर होती ती आज दृश्य स्वरूपात आली। व्यासपीठावर असलेले इतर सर्व मान्यवर, आता मी नावं घेण्यात वेळ घालवत नाही, याचं दुसरं कारण असं की माझ्यापर्यंत अजून नावं आलेली नाही आहेत। आता सेंड गेलेत त्यांनी। पल्लवी मॅडम, प्राचीताई आणि इतर अनेक अण्णासाहेब आगाशी विरार अर्नाळा शाळेचे सर्व पदाधिकारी मान्यवर जे व्यासपीठावर आहेत, अनेक इतर शाळांचे शिक्षक आहेत, प्राचार्य आहेत, मुख्याध्यापक आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे विद्यार्थी ज्यांचं बक्षीस पुढे होऊ घातलेलं आहे, काही स्कॉलरशिप मिळालेले विद्यार्थी आहेत, त्यांचा सत्कार बाकी आहे, या सर्व विद्यार्थ्यांना एकदा पुन्हा मी नमस्कार करतो आणि माझ्या मनोगताला मी सुरुवात करतो। मगाशी खूप चांगलं गाणं इकडे झालं, माईंच्या वरती असलेलं गाणं, आणि गाण्याचं, काव्याचं, संस्कृतातल्या सुभाषितांचं हे वैशिष्ट्य असं आहे की जो सगळा 4, 5, 10 पानांचा निबंध असतो तो एकदम कन्साइज होऊन जातो, एकदम छोट्या स्वरूपात येऊन जातो। असं माईंच्या कार्याचं वर्णन करताना सुरुवातीला मी एक सुभाषित जे माईंच्यासाठी आहे ते बोलतो आणि मी माझं मनोगत हळूहळू सुरू करेन। स्वातंत्र्य संग्रामेया बाल्येपि वीरतां गता। माईंनी त्यांच्या लहान वयामध्येच स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेऊन किंवा स्वातंत्र्य संग्रामाला साथ देऊन त्यांच्या वीरतेचं दर्शन घडवलं। स्त्री शिक्षां जनशिक्षां च प्रसार्य दीपिका भवत। स्त्री शिक्षेचं, जनमानसाच्या शिक्षेचं, विद्यार्थ्यांच्या, लहान मुलांच्या शिक्षणाचं जे कार्य आहे हे एका दीपस्तंभाप्रमाणे आहे। उच्चतंत्र शिक्षादाने दीनानां हितकारिणी। उच्चतंत्र शिक्षणाची कवड जनसामान्यांना उघडी करून त्यांनी दिली माईंनी। आदिवासी जनोद्धारे महाराष्ट्रस्य शक्तिरभूत।
आदिवासी जनांच्या उद्धारामुळे महाराष्ट्राचं माई शक्तिस्थान बनल्या. महाराष्ट्रस्य शक्ती ही सा तारामाई नमोस्तुते. महाराष्ट्रस्य शक्ती ही सा तारामाई नमोस्तुते. तारामाईंना नमन करतो. माझ्या मनोगताला मी सुरुवात करतो. गेली अनेक वर्ष हा दिवस 21 ऑगस्ट माईंचा जन्मदिवस हा आपण प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. आणि त्यानिमित्ताने विविध मान्यवरांची भाषणं असतील, तुम्ही माईंच्या वरती, अण्णासाहेबांच्या, भाऊसाहेबांच्या वरती वाचलेली पुस्तकं असतील आणि त्याच्यामुळे माहिती सर्व शिक्षकांना सगळ्या त्यांच्या कार्याची, जीवन कार्याची माहिती आहे. मग आज मी इथे येऊन वेगळं काय बोलणार आहे, काय वेगळं सांगणार आहे, याची खरं तर उत्सुकता मला पण होती की मी असं वेगळं काय सांगणार की जे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला सगळ्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, विद्यार्थ्यांना सुद्धा हे ऐकून माहीत पडलेले आहेत. तर आणखी एका कारणासाठी मी बंधू तुमचं काय म्हणतो मी त्याला, आभार मागाशी मानून झालेत. पण तुम्ही हे अशी रिस्क घेतली की एका विज्ञानाच्या शिक्षकाला तुम्ही इथं बोलवलं. जनरली काय होतं की भाषण करणं हा आमचा प्रांत नाही असं आमच्या डोक्यावर एक शिक्का बसलेला आहे. आणि मग बोलवायचं तर मग कोणाला बोलवायचं तर मराठी, इंग्रजी असे भाषा विषयांचे शिक्षक बोलवायचे आणि मग त्यांच्या शैलीमध्ये ते त्यांची सगळी मांडणी करतात. आणि मग विज्ञानाच्या शिक्षकाला हे जमणार नाही असं एक अध्यारोत वचन असतं. तर हा संकेत तुम्ही मोडलात आणि तुम्ही मला बोलवलं, याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो तुमचे. आणि आमची कशी सवय आहे की सगळे लोक वाचतात, आम्ही पण वाचतो. जे काय समोर लिहिलेलं आहे ते इंग्रजी, मराठीच्या काय भाषांमधलं, पण आम्ही वी स्टार्ट रीडिंग बिटवीन द लाईन्स अँड वी स्टार्ट रीडिंग बिहाइंड द पेजेस. जे लिहिलेलं नाही ते वाचायचा आम्ही प्रयत्न करतो. वी स्टार्ट ॲनालायझिंग द थिंग्स. आणि मग त्याच्यामुळे जेव्हा माईंच्या बद्दलचं जे काय चरित्र आपण वाचतो, भाऊसाहेबांचं चरित्र आपण वाचतो, त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीचा विचार करून त्यांची जडणघडण कशी झाली असेल याचं ॲनालिसिस आपण मांडणं महत्त्वाचं ठरतं. आणि असं ॲनालिसिस करणं हे मी आजची माझी जबाबदारी समजतो. मुळात असं आहे की मोठ्या माणसांची जी मोठी व्यक्तिमत्व असतात त्यांची तुलना नेहमी मोठ्या मोठ्या झाडांशी, वृक्षांशी आपण करतो. की वृक्षांना आपण मोठ्या व्यक्तींची आणि मोठ्या व्यक्तींना मोठ्या मोठ्या वृक्षांची आपण तुलना देतो, त्यांची कंपॅरिझन करतो. अण्णासाहेब, भाऊसाहेब, तारामाई हे तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात आलेले असे विशाल वृक्ष आहेत. केवळ तुमच्या आमच्या नाही तर वसई विरार परिसरातल्या कित्येक पिढ्यांच्या आयुष्यात आलेले असे हे विशाल वृक्ष आहेत की ज्यांनी अज्ञानाचा ताप आपल्यापर्यंत पोहोचू नये याकरता ह्यांनी त्यांचं वृक्षत्व विस्तारलं. आणि त्यांच्या छायेमध्ये, त्यांच्या छत्रछायेमध्ये कित्येक पिढ्या त्यांचं आयुष्य सुकर झालं. झाडाचं वर्णन करताना आणि त्याचं कंपॅरिझन थोर महापुरुषांशी करताना असं म्हटलं जातं, छायाम अन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे. छायाम अन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे. इन द स्कॉर्चिंग हीट ऑफ सन ट्रीज दे डू स्टँड. मुलांकरता थोडं इंग्रजी बोलतो मी, कारण काय होतं की मुलांना थोड्या वेळाने याच्यामध्ये इंटरेस्ट वाटणार नाही कदाचित. तर प्रखर सूर्यप्रकाशाच्या तापामध्ये उभं राहून इतरांना छाया प्रदान करतात. दे प्रोव्हाइड शेड टू अदर्स. फलान्यपि परार्थाय. झाडं त्यांची फळं सुद्धा परक्यांनाच म्हणजे इतरांनाच देतात. फलान्यपि परार्थाय वृक्षः सत्पुरुषा इव. वृक्षः सत्पुरुषा इव. आणखी एक सुंदर सुभाषित आहे जे खूप लोकांनी ऐकलेलं असेल. परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः. झाडं आपली फळं परोपकारासाठीच देतात, इतरांना देतात. झाडं काय स्वतः फळं खात नाहीत. परोपकाराय वहन्ति नद्यः. नदी आपलं पाणी जे आहे ते इतर जमीन सुपीक करण्यासाठी देते आणि त्या पाण्याचं जे काही जीवन असतं त्याचा जो उपयोग असतो तो इतर लोकांना होतो. परोपकाराय दुहन्ति गावः. गाय आपलं पौष्टिक दूध पण स्वतः पित नाही, इतरांना देते. परोपकारार्थम इदम शरीरम.
परोपकारार्थम इदम शरीरम. हे आपलं जे काय मानवी आयुष्य आहे, मानवी देह आहे, हा सुद्धा परोपकारासाठी तयार झालेला आहे. ह्याचा जन्मसुद्धा परोपकारासाठी झालेला आहे. दुर्दैवाने हे आपल्यासारख्या सामान्य जनांना कळत नाही. आणि ज्या लोकांना हे कळतं, परोपकारार्थम इदम शरीरम, हे ज्यांना कळलंय, ती व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब असतात, ती व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब असतात, आणि ती व्यक्तिमत्व म्हणजे तारामाई असतात. आणि मग ही सगळी व्यक्तिमत्व जी घडली, त्यात आज आपण तारामाईंचं विशेष करून जे योगदान, त्याचा विचार करतो आहोत. आणि त्यांना आपण वृक्षाची मोठ्या तुलना केलेली आहे. तर इंग्रजीमध्ये खूप चांगलं वाक्य आहे, दॅट ट्रीज डू नॉट ग्रो टॉलर सिम्पली बाय चेसिंग स्काय. Trees do not grow taller simply by chasing the sky, but they grow taller by strengthening its roots. झाडं अशी सूर्याकडे झेप घेतात आणि मोठी होतात असं होत नाहीये, तर त्यांची मुळं ते घट्ट जमिनीत रुजवतात. आणि ज्या झाडांची मुळं घट्ट जमिनीत रुजलेली असतात, तीच झाडं मोठी होतात, तीच इतरांच्या उपयोगी पडतात. आणि त्यामुळे तारामाईंच्या आयुष्याचा विचार करताना, तारामाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना, त्यांची जी काय पाळंमुळं आहेत त्यापर्यंत आपल्याला जायला पाहिजे. आणि ते सगळं जे काय त्यांचं चरित्र आहे ते वाचताना, त्यांच्याबद्दलची माहिती वाचताना आपण त्या अचानक बोर्डी गावाकडे जातो. आज सुद्धा बोर्डी हे स्टेकेशन म्हणून प्रसिद्ध आहे. विकेंड्सला जाण्याचं डेस्टिनेशन आहे बोर्डी. इतकं निसर्गरम्य परिसर आज सुद्धा बोर्डी आहे. इतका आपण प्रयत्नपूर्वक विकासाच्या नावाखाली जी काय वाट लावलेली आहे सगळ्या निसर्गाची, तरी पण बोर्डी त्याचं निसर्गरम्यपण टिकवून आहे. तर आजपासून 100 वर्षांच्या कालावधीच्या पूर्वी बोर्डी किती निसर्गरम्य असेल याचा एकदा विचार करा. तर अशा निसर्गरम्य परिसरामध्ये आत्माराम पंत 1918 मध्ये बहुतेक त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन विल्सन महाविद्यालयातनं पूर्ण केलं. आणि BA BT होऊन LIC मध्ये चांगली नोकरी होती. आणि मग भिसे गुरुजी आणि चित्रे गुरुजी हे तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक यांच्या सांगण्यावरून समाजाची उन्नती व्हायला पाहिजे, समाजातल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, याचा विचार करून त्यांनी ती नोकरी सोडली आणि सुनाबाई पेस्तनजी हकीमजी शाळेची सुरुवात केली. 1920 साल जे होतं हा टिळकांचा अस्त होता आणि गांधी पर्वाची सुरुवात त्याच्यानंतर सुरू झाली. ह्या सगळ्या हिस्टॉरिकल मुवमेंट ज्या काही सगळ्या आहेत याचा आपण प्रॉपर विचार केला पाहिजे. आणि गांधीजींचं नेतृत्व अवघ्या देशाने स्वीकारलं, तरुणांनी स्वीकारलं. आणि संपूर्ण कानाकोपऱ्यातले जे लोक होते देशातल्या, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढा उभारला. आणि 1926 सालचा तारामाईंचा 21 ऑगस्ट 1926चा तारामाईंचा जन्म आहे. म्हणजे ज्या वेळेला स्वातंत्र्याची चळवळ गांधीजींच्या नेतृत्वाखाली आकार घेत होती, त्या दरम्यानचा माईंचा जन्म आहे. आणि त्या काळामध्ये सोशल मीडिया आजच्यासारखा आपला ॲक्टिव्ह नव्हता, इंटरनेट समाज माध्यमं नव्हती. त्याच्यामुळे लोकांपर्यंत चळवळीचं नेतृत्वाचे जे काही दिशा आहे ती कशी पोहोचणार. वृत्तपत्र एक माध्यम आहे ज्याच्यावर बंधनं असतात की एक्झिस्टिंग सरकारच्या विरोधात काय योजना आखायच्या हे तर वृत्तपत्रातून जाहीर सांगितलं जात नाही. आणि मग त्याच्यामुळे बुलेटिन्स हे एक अप्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रिंटेड माध्यम होतं. आणि त्यावेळेच्या सिस्टमनुसार बुलेटिन्स ट्रेनमध्ये ठेवली जायची. ज्या ठिकाणी सक्रिय स्वातंत्र्य सैनिक असतील त्या ठिकाणचे लोक त्या ट्रेनमधून ठरलेल्या ठिकाणून ते बुलेटिन्स घ्यायची आणि बुलेटिन्सचं वितरण लोकांपर्यंत पोहोचायचं, त्याचं लोकांपर्यंत व्हायचं. पण बुलेटिन्स वॉज अ सेन्सिटिव्ह मॅटर, इट वॉज अ रिस्की मॅटर. तर इतक्या रिमोट अशा परिसरामध्ये बोर्डीसारख्या ठिकाणी त्यावेळेला जवळपास 100पेक्षा जास्त स्वातंत्र्य सैनिक सक्रिय त्यावेळेला होते आणि त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षक होते. हे सांगण्याचा उद्देश काय, अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षक होते की अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षक असल्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत शिक्षक आहेत म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना जे काही शिकवलं जाईल हे स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून शिकवलं जाईल. त्यांना त्याचे जे काय निर्भीडपणा आहे, जो धीटपणा आहे, इंग्रजांविरुद्ध लढण्याची जी काय ऊर्जा आहे, ही सुद्धा त्यांच्या शिक्षणातून त्यांचे शिक्षक देत असत. त्यामुळे माईंच्या जीवनावर, शालेय जीवनामध्ये भिसे गुरुजी असतील, स्वतः वडील ध्येयवादी, प्रखर राष्ट्रवादी आणि शिक्षणप्रेमी होते.
या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला. आणि त्यावेळेला माईंचा चुलत भाऊ ती बुलेटिन्स गोळा करायचे आणि माई आणि त्यांच्या मैत्रिणी ही बुलेटिन्स घरोघरी वाटायचे. हे अतिशय धोकादायक काम माईंनी त्यांच्या लहानपणामध्ये केलेलं होतं. आणि स्वातंत्र्याची जी काय स्वातंत्र्य चळवळीतलं लढ्यातला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे तो माईंनी तेव्हापासून सुरू केला. 1944 साली म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी माईंचं लग्न झालं. माई विरारला आल्या. नानासाहेब म्हणजे माईंचे वडील आणि अण्णासाहेब हे एकमेकांचे चांगले स्नेही होते. आणि ज्या प्रकारचं वातावरण, ज्या प्रकारचं पोषक आणि पूरक वातावरण माईंच्या माहेरी होतं, अशाच प्रकारचं किंबहुना यापेक्षा जास्त पोषक वातावरण माईंना इथं मिळालं. आणि 1944ला लग्न झाल्यानंतर त्या 100 वर्षापूर्वीचा कालखंडाचा जवळपास आपण विचार केला तर एका वर्षात नवीन आलेल्या सुनेनी विरारमध्ये वनिता विहार महिला समाजाची स्थापना केली, त्या मंडळाची स्थापना केली आणि त्या समाजातल्या स्त्रियांचे प्रश्न समजून घ्यायला सुरुवात केली. 1 वर्षानंतर म्हणजे जवळपास 1945 मध्ये माईंची भेट 2 आणखी कर्तृत्ववान महिलांशी झाली बोर्डीला. त्या म्हणजे अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक. त्यापैकी ताराबाई मोडकांनी दादरला शिशुविहार स्थापन केलं होतं. आणि गांधीजींच्या सल्ल्यानुसार की शहरामध्ये शाळेची गरज नाही, तुझ्या खरं तर शाळेची गरज जर का असेल कुठे तर हरिजन वस्त्यांमध्ये आहे, खेडेगावांमध्ये आहे, गोरगरिबांच्या मुलांसाठी आहे. हा गांधीजींचा सल्ला शिरसावंदे आदेश मानून ताराबाई मोडक बोर्डीला आल्या. माईंचे वडील आत्माराम पंत यांची मदत घेऊन त्यांनी तिथे हरिजन वस्तीवरती आणि आदिवासींकरता शाळा सुरू केली. आणि 1945 मध्ये ह्या 2 कर्तृत्ववान महिलांशी माईंचा संपर्क आल्यानंतर ह्या तिघींची विचारसरणी परस्पर पूरक होती. आणि त्या तिघींचा पुढच्या काळामध्ये समाजाला आणि एकमेकींना भरपूर फायदा झाला. याच धर्तीवरती माईंनी विरारमध्ये सुद्धा शिशुविहार स्थापन केलं. समाजकार्य होत होतं, अदृश्यरित्या होत होतं. अण्णासाहेब भाऊसाहेब राजकारणात होते. कळत न कळतपणे समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्हीची तालीम माई घेत होत्या, आत्मसात करत होत्या. आपण चरित्रामध्ये बघितलं तर 1962 मध्ये माई विरारचे सरपंच झालेले आहेत. मग हा उरलेला सगळा जो मधला कालावधी कसला आहे तर हा सगळा शिकण्याच्या प्रोसेसचा कालावधी असतो, हा अभ्यासाचा कालावधी असतो. ह्या सगळ्यात तुमचे जे काय समाजातले विविध प्रॉब्लेम्स आहेत हे मुळात तुम्हाला कोणत्याही गोष्टीवरती जर का समस्येचं निराकरण करायचं असेल तर समस्या मुळात कळावी लागते. आमच्याकडे बरेच लोक PhD करतात आणि माझ्या एका विद्यार्थिनीने मला विचारलं, सर तुम्ही PhD का नाही केली? मग अशी माझा उल्लेख डॉक्टर झाला. आय एम नॉट डॉक्टर अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली. तर तिला मी सांगितलं की मला अजूनपर्यंत असं एक्झॅक्टली प्रॉब्लेमच कन्सिव्ह झाला नाही काय. आणि ज्या माणसाला प्रॉब्लेमच कन्सिव्ह होत नाही तो दुसऱ्याच्या कुठल्या तरी समस्येवर काय समाधान काढणार. तर हा सगळा जो मधला कालावधी आहे तो माईंचा समाजातल्या समस्या शोधण्याचा आणि त्याच्यावरती विचार करण्याचा कालावधी आहे, ज्याला आपण खरं तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पिरियड. कोणत्याही समाज सुधारकाच्या हे ॲनालिसिस आहे. मी जे केवळ आपण पुस्तकात जे काय वाचतो चरित्र त्यापेक्षा त्याचं ॲनालिसिस जास्त महत्त्वाचं असेल. आणि जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्ताने हे ॲनालिसिस होणं फार महत्त्वाचं आहे. दरवेळेला आपण जसं म्हणतो की मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या घटना होतात त्याचा उल्लेख असतो, पण दरवेळेला सगळ्याच माणसांच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी काही चांगल्या होत नसतात. 1958 साली बंधूंचे वडील आणि माईंचे पती भाईसाहेब यांना दुर्धर असा पार्किन्सन डिसीज झाला. आज सुद्धा पार्किन्सन डिसीज का होतं हे कळत नाही. आणि रोगाचं निदान म्हणजे रोगाचं कारण कळत नाही, त्याच्यामुळे त्याचे उपचार आपोआप लिमिटेड होतात. आणि जवळपास 20 वर्ष प्रदीर्घ हा आजाराचं त्यांचं आजारपण चाललं. आपल्या घरात एक माणूस जरी आजारी 4 दिवस 5 दिवस हॉस्पिटलला गेला तरी संपूर्ण घराचं चित्र बिघडून जातं. तर
समाजकारणामध्ये असलेल्या माणसाच्या घरातला एक कर्ता पुरुष आजारी पडल्यानंतर प्रायोरिटीज स्ट्रेट अवे कीप चेंजिंग. आणि मग ह्या प्रायोरिटीज बदलल्या का? तर प्रायोरिटीज बदलल्या नाहीत, तर पॅरलली त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेला विचार करतो की अनेक लोक तुरुंगात गेली. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात होतं आणि दृष्टिक्षेपात स्वातंत्र्य असताना केवळ इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य हवंय का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशातल्या नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय फायदा होणार आहे? आजच्या देशात एक्झिस्टिंग काय प्रश्न आहेत? तर त्यावेळेला, आणि आज सुद्धा स्त्री पुरुष असमानता हा आजचा सुद्धा ज्वलंत विषय आहे. त्यावेळेला काय असेल? जातीभेद होता, स्पृश्यास्पृश्यता होती, उच्च नीच वर्णीय लोक होते. या सगळ्या प्रश्नांवरती समांतर पद्धतीने काम करण्याची गरज होती. आणि जर का एक सुदृढ देश स्वातंत्र्यानंतर जर का घडवायचा असेल तर त्याच्यासाठी सुदृढ शिक्षणाची गरज आहे, हे त्यावेळेच्या समाजकारण्यांनी पक्क ओळखलं. आणि मग त्या धर्तीवरती ह्या तुरुंगात असलेल्या कैद्यांचा परस्परांमध्ये जो समन्वय झाला असेल, त्यातून चांगल्या चांगल्या शाळांची निर्मिती झाली. मग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू झालेली सगोवर्टी सरांनी आणि म्हापणकर सरांनी केलेली न्यू इंग्लिश स्कूल शाळा असेल, वसई विरार परिसरामध्ये अशा अनेक शाळा सुरू झाल्या असतील, महाराष्ट्र राज्यभरामध्ये अशा अनेक शाळा सुरू झाल्या की ज्यांनी चांगलं दर्जेदार शिक्षण देण्याचं उद्दिष्ट ठेवलं. कारण दर्जेदार शिक्षण चांगला पुढचा देश आपला घडवू शकतो. आणि ही जी काही सगळी विचारसरणी आहे ही माईंनी त्यांच्या 1942च्या त्यांच्या लग्न होण्याच्या आधीपासून ते लग्न होऊन आल्यानंतर सुद्धा ह्या संपूर्ण विचारसरणीचा त्यांच्या मनावर चांगलाच प्रचंड मोठा पगडा होता. आणि त्या दृष्टीतून माईंचे विचार पुढे आणि माईंचं काम पुढे होत होतं. 1945 नंतर मी मगाशी म्हणालो 1958 सालापर्यंत माई समाजकारणामध्ये होत्या. त्याच्यानंतर राजकारणात सुद्धा पुढे आल्या आणि 1962 माई जिल्हा परिषद सदस्य झाल्या, विरारच्या सरपंच म्हणून निवडून आल्या आणि त्यांच्या कामाने अधिक वेग घेतला. त्यावेळेचे समाजातले प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, ऑफकोर्स ज्याला आपण फॅमिली प्लॅनिंग म्हणतो, कुटुंब नियोजन, माईंनी सरपंच झाल्यानंतर संपूर्ण परिसर पिंजून काढायला सुरुवात केली. स्त्रियांच्या प्रश्नांवरती काम करायला सुरुवात केली आणि त्या वनिता विहार महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांना स्त्रियांपर्यंत पोहोचता आलं. स्त्रियांचे प्रश्न हे ऑटोमॅटिकली समाजाचे प्रश्न असतात याची जाणीव झाली. आणि महिलांना जे काय पाण्यासाठी पायपेट करायला लागत होती त्यासाठी पापड, स्त्रियांच्या मध्ये नारी शक्ती भारी शक्ती हा जो काय वाक्प्रचार आहे हा त्यांनी महिलांना योग्य रीतीने सुयोग्य कसं सुनियोजित वापर महिला शक्तीचा कसा करता येईल हे माईंनी स्वतः उदाहरणातून त्या महिलांना त्यांच्या स्वतःच्या श्रमदानातून पटवून दिलेलं आहे. आणि नंतर पुढे माईंच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये पापडखिंड धरणाची सुद्धा ते धरण बांधलं गेलं. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे, पण त्याची प्रेरणा कुठे असेल, त्याची मुळं कुठे असतील याचा विचार आपण पहिल्यांदा करायला पाहिजे. 1972 माई जिल्हा परिषदेच्या प्रथम महिला अध्यक्ष झाल्या आणि ठाणे एवढा मोठा जिल्हा होता तो संपूर्ण ठाणे जिल्हा माईंनी पिंजून काढला. 1971 वसईमध्ये अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाची स्थापना झालेली होती. पण 72चा कालखंड हा माईंच्या दृष्टीने प्रथम महिला अध्यक्ष होण्याचा जरी असला तरी 72 अतिशय एक वाईट गोष्ट अशी झाली ती म्हणजे संपूर्ण भारतभर दुष्काळ पडला. आणि संपूर्ण भारतभर दुष्काळ पडल्यानंतर लोकांना खाण्यापिण्याची तीव्र टंचाई जी काय भासली त्याच्यामध्ये सरकारतर्फे केवळ मदत न करता माईंनी सामाजिक संस्थांची सुद्धा मदत घेऊन लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याचं काम केलं. हा माईंच्या कार्याचा अजून एक थोरपणा आहे. ह्या सगळ्या गोष्टी उत्तरोत्तर सुरू होत असताना 1978 माईंचे पती भाईसाहेब यांचं निधन झालं. तो कालखंड थोडासा ज्याला आपण म्हणतो की बॅडपॅच सारखा असेल. काँग्रेसचं त्यावेळेला आणीबाणीच्या नंतर जनविरोध होता आणि एका बाजूला घरातला कर्ता पुरुष नाही आहे. 1978च्या निवडणुकीत माई उभ्या होत्या आणि ह्या दोन्ही आघाड्यांवरती माईंना जरी त्याचा पराभवाचा सामना करायला लागला. अशी
मोठ्या माणसांच्या सांगण्याचा उद्देश ह्या ॲनालिसिस असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, पण कोणत्या पद्धतीने आपण त्याला सामोरं जातो हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्या आयुष्याचं जे काय आपण चरित्राचं वाचन करतो त्यातनं आपण या गोष्टी शिकायला पाहिजे. पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार मला वाटतं 2 वर्ष जेमतेम टिकलं असेल आणि 1980 मध्ये पुन्हा एकदा निवडणुका लागल्या आणि माई प्रचंड बहुमताने निवडून आल्या, राज्यमंत्री झाल्या. तर हे जे काय संकटाला सामोरं जाण्याची वृत्ती आहे ही मोठ्या माणसांची कशी असते त्याच्याकरता 4 ओळी खूप चांगल्या मी माझ्या वाचनात आलेल्या आहेत. तर ते त्यांची वृत्ती अशी असते, आपल्यासारखी नसते त्यांची वृत्ती. तर मोठी माणसं असं बघतात, तूफानों से आंख मिलाओ सैलाबों पर वार करो, तूफानों से आंख मिलाओ सैलाबों पर वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो. मल्लाह म्हणजे नाविक जो तुम्हाला दर्या तुफानातून बाहेर नेतो. मल्लाहों का चक्कर छोड़ो, खुद तैर के दरिया पार करो, खुद तैर के दरिया पार करो. असं स्वतः तुफानात उडी मारून वादळातून पोहून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे माई आहे. 1980 मध्ये माई राज्यमंत्री झाले. 1983 मध्ये तंत्रशिक्षण धोरण आल्यानंतर भाऊसाहेबांनी तंत्रशिक्षणाचं तंत्रनिकेतन असावं अशी एक संकल्पना सर्वपक्षीय लोकांकडे मांडली आणि माईंनी त्या कामामध्ये पुढाकार घेतला. अण्णासाहेब वर्तक विद्यावर्धिनीचे जे काय सगळे कार्यकारिणी सदस्य असतील सगळ्यांच्या मदतीने 1 वर्षामध्ये 75 लाखांचा निधी उभा करणं त्यावेळेला खूप कठीण काम होतं. असं आव्हानात्मक काम माईंनी 1 वर्षात केलं. 20 लाख रुपये सरकार दरबारी भरायचे असतील आणि तंत्रनिकेतन सुरू झालं. तंत्रनिकेतन सुरू झालं ही विद्यावर्धिनीसाठी मोठी गोष्ट असली तरी त्यापेक्षा जास्त महत्त्वाची ही गोष्ट त्या संपूर्ण पश्चिम पट्ट्यातल्या अशा विद्यार्थ्यांसाठी होती की जे सगळे बॅकबेंचर्स होते. ज्या सगळ्या विद्यार्थ्यांना कदाचित रुटीन कॉलेजमध्ये जास्त रस नव्हता असे सगळे विद्यार्थी तंत्रनिकेतनमध्ये त्यांनी त्यावेळेला ॲडमिशन घेतली. तंत्रशिक्षणाचा मार्ग संधी त्यांना मिळाली आणि आज आपल्याला सांगायला असा आनंद वाटेल की आजच्या फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर इन ऑल अवर एरिया जे जगभरामध्ये कार्यरत आहेत ते सगळे बेबी पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहेत आणि त्या सगळ्यांना ही लिगसी मान्य आहे. पॉलिटेक्निकनी प्रचंड नाव कमावलं. त्या नावाच्या आधारे पॉलिटेक्निकमध्ये फीच्या स्वरूपामध्ये पैसे आले. पण महत्त्वाकांक्षी योजना आणि महत्त्वाकांक्षी माणसं तिथेच थांबत नाहीत. माईंनी 1993 मध्ये डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज असावं अशी संकल्पना मांडली. डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजच्या कामामध्ये त्या लागल्या आणि दरम्यानच्या काळामध्ये भाऊसाहेबांची तब्येत बरी नव्हती. 1999 मध्ये भाऊसाहेबांचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगच्या कामात थोडासा विलंब झाला असेल पण काम नेटाने सुरू ठेवलं. माईंनी त्यांचे सगळे सोर्सेस वापरले. 2002 मध्ये मला वाटतं मार्च महिना होता, फेब्रुवारी कारण मी सुद्धा त्यावेळेला वर्तक कॉलेजमध्ये होतो आणि तर त्या फेब्रुवारी 2009 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन झालं. डिग्री इंजिनिअरिंग सुरू झालं. पण 2000च्या नंतर माईंनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आणि त्यांनी स्वतःचं कार्यक्षेत्र थोडंसं सीमित केलं. त्यावेळेला माई जवळपास मला वाटतं 76 वर्षाच्या होत्या आणि नंतर 2000 हळूहळू त्यांचं कार्यक्षेत्र त्यांनी मर्यादित केल्यानंतर 2009 मध्ये हा असीम तारा आपल्या सगळ्यांना सोडून गेला. माईंच्या संपूर्ण या चरित्रातून आपण काय शिकावं, आपण काय प्रेरणा घ्यावी याच्याकरता मी 4 सुभाषितांच्या ओळी बोलतो आणि मी माझं भाषण हळूहळू संपवण्याच्या उद्देशाने येतो. तारामाया हा जीवनात प्रेरणाम गृहीम सर्वदा. तारामाईंच्या आयुष्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेणं अत्यावश्यक आहे आणि आपण ती प्रेरणा निश्चितपणे घेऊ.
सेवाधर्मं समाश्रित समाजोन्नती साधयेम. ज्ञानदीप प्रज्वालयत्वा ज्ञानदीप प्रज्वालयत्वा तमसो नाशयेम वयम. तुम्ही हा जो ज्ञानाचा दीप लावलेला आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होऊ. आम्ही सुद्धा या ज्ञानदीपाचं सतत हा तेवत ठेवू आणि अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्याच्या कामामध्ये आम्ही सुद्धा ही साथ तशीच चालू ठेवू. तस्याः पुण्यस्मृती कृत्वा नवमार्गं वज्रेमहि तव मार्गम. तुम्ही दिलेल्या ह्या मार्गावरती आम्ही चालत राहू. तारामाई प्रदर्शितम मार्गम वयम समाश्रयेत. तारामाई प्रदर्शितम मार्गम वयम समाश्रयेत. तुम्ही दिलेल्या पाथावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करत राहू. एवढं बोलतो. आपण सर्वांनी मला प्रेमाने बोलवलं. तुमचे सर्वांचे आभार. मला ऐकलं. पुन्हा सगळ्यांचे आभार. धन्यवाद.